आज मी मस्त पालकचे पकोडे बनवले होते. तर आईने मोठे-मोठे पानांची अशी पालक आणलेली होती. तर मी त्याचे पकोडे बनवले होते आणि खूपच टेस्टी झाले होते. तर त्यासाठी हे बघा अशा मोठ्या-मोठ्या पानांची पालक आणलेली होती आईने. पकोडे बनवण्यासाठी मी ते 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, 2 चमचे तांदूळचं पीठ, तिखट, हळद आणि ओवा क्रश करून टाकायचा, अद्रक लसूणची बारीक कुटून केलेली पेस्ट टाकायची आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जसं आपण भजीला करतो त्यापेक्षा थोडंसं पातळ केलं तरी पण चालेल, कारण की आपल्याला फक्त पानांना वरतून कोट करून घ्यायचं आहे. तर इथं मी पानाला आहे ना हे बेसन सगळं लावून घेतलं आणि तेलच व्यवस्थित सोडायचं आहे. असं बघायला गेलं तर आपण याला पालकचे पकोडे म्हणतो, पण जर क्रिस्पीज खूपच जास्त करायचे असले ना तर आणखी तांदूळचं पीठ टाकायचं, पालकचा पापडच होईल. तसं तर मी सहजच म्हणते हे, पण खूपच छान असे पालकचे पकोडे झालेले होते आणि तांदूळचं पीठ टाकल्यामुळे असं क्रिस्पी पण होतात, त्यामुळे खूपच टेस्टी लागतात. आणि तुम्हाला आवडली रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.